सतरंगी सतरंगी धमाल जोडी। पोरांनो, आम्ही तिघांनी मिळून असा एक निर्णय घेतलाय की आजची रात्र एका छताखाली आपण सगळ्यांनी घालवायची। आता तुम्ही आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपा, आम्ही पाल्याच्या खोलीत झोपतो। चला चला। त्याच्या ही डोंगरी कसं काय आली? अरे ही लय मधलं डाचात लय बेकार। माझं म्हातारा तुझ्या नाणी लय बेकार रे। डगर कवा 2 वर्ष येत नाही, कसं काय गावात आली नेमकी? अरे पण आता करायचं काय ती ध्यानात घ्या आधी। आता कडे पांड्या तू जरा हुशार आहे, काहीतरी बरोबर ठीक आहे। तू त्यांच्याकडे जा, आम्ही वर जातो तोवर। चला आपण सगळे जावा काय म्हणतात बघून येतो। चले। हो तात्या उठा, नानीला पण उठवा। आपली पोरं आपल्याला फासवतात का काय ही खरी तपासणीची आता वेळेला शास्त्रानुसार। बरोबर बोलताय ना। आपण त्यांच्या रूम मध्ये जायचं आणि बघायचं, ती जर वेगवेगळी झोपली असेल तर समजायचं की ती पोरं आपल्याला फसवतात। आपण आत्ताच त्यांच्या खोल्यामधनं जाऊन बघू, म्हणजे पोरं खरं बोलतात का खोटं बोलतात ती कळलं आपल्याला। बरोबर आहे, आपण जाऊ। संशय आला आपल्यावरती। अगं आपल्याला नाटक करावंच लागत, त्याशिवाय पर्याय आहे का नाही? हा ना। सुंदरे का ग तू चालू गाडीला वांगा लावते? तुझ्या पाया पडतो सुंदरे। दगडाखाली हात गुतल्यात लागा, ती डगरी एकदा गेली का नाही मग टेन्शन गेलं ग। फक्त आजचीच रात्री कळ काढ की झोप की। मी नसते करत काम, आजच्या दिवस म्हणजे काय माझ्या नवऱ्याला मी काय तोंड दाखवू? तुमचा जाळा करा तिकडं भाड्यानो, मला जाऊ दे। सुंदराबाई कशा काही कामाची इस्कॉट करते, ऐका की जरा। अगं सुंदरे, तू काय थोडी टाकून आलीस का? अशी काय अचानक पिसायला कुत्र्यागत करतीस? मला ऐकायचं कुणाचं? अरे तुमच्या पायी नाटक करेपर्यंत एकच जाऊन सांगते, म्हणजे माझी नाटक तू सुट करेल। हा तिकडे अगं हे पाणी तू जा। थांब हलगाटे आपट आपट मर हे तर गप। लय वळा 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 करत होते, टाकलं डोक्यात दांडक। बरं केलं पाहिजे, 1 नंबर काम केलं। तुला सांगतो अजून जोराने ठोका टाकाय पाहिजे तो। आता सकाळपर्यंत उठतच नसते दात घासायच्या टायमापर्यंत। जाऊ दे बाबा, डोक्याचं टेन्शन गेलं। मग काय तर तू झोपा। म्हणजे माझा पांडा खरं बोलत होता शास्त्रानुसार। आईला गेलं कर डाचार, म्हाताऱ्याने घोळ घातला नसता। आता काय करते काय माहिती। तात्या, नानी, मी स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून आलोय, आपली पोरं आपल्याला फसवत नाहीत शास्त्रानुसार। खरं बोलते ती। पण हे करा, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून एकदा खात्रीच करा। पण असं म्हणताय? हा, मी बघून येऊ म्हणताय का? हा जातो, मला बी शांती खात्री पट। बरोबर। तात्या
मोठ्या जोड्या बघायला येणार म्हणजे ह्यांची मला आदलाबदली करावं लागणार. आता हिला काय करतो तिकडे नेऊन टाकतो. अरे पण हिला नेऊ कशी? एक नंबरचा हलगट आहे, एक किलोचा बोज आहे, अशीच नेतो हिला फार पडत. आणि ठोबा इकडे कशाला आणलाय तू? अरे किसनिया, माझ्या खुली जसं माझं म्हातारा आलं मला बघायला तसं तुझं डांगर पण येणार आहे तुला बघायला. अयो हिला घेऊन आले. टाक लवकर हिला, टाक लवकर. व्यवस्थित व्यवस्थित जाते का त्या खुली. चल 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 बरोबर घे. शेवंतबाई, अगं ये शेवंतबाई, अगं उठ लवकर, अगं उठ ना. अगं ते तात्यानं अण्णा येऊन गेलेत, आता याची म्हातारी नक्की येत असती बघ. तू जाय लवकर त्या पांड्याजवळ झोपायला, मला इथं झोपू दे. काय बाई ही म्हातारी झोपू बी द्याय ना. काय त्याच्या आईला ह्या पाण्याच्या डब्यात पडून माझा सगळा पडून. ए बाबा जावं तिकडे पाण्याकडे. ए वैशे झोप, तुझं दात घेऊन गास होता खसा खसा. आईला नुसता डोक्यात ताप झाला तिच्या आईला. सगळं व्यवस्थित झालं आता. शेवंतबाई इथं झोपलं तर चालेल तुम्हाला? पाहुणा आम्हाला कसली अडचण असन, आम्ही तर कोणाच्या बी बेडवर झोपायला तयार आहे. म्हणजे हो, फक्त झोपायला तयार आहेत असं म्हटलं. उगाच अर्थाचा अनर्थ कशा पाय करताय? झोपा मग. वा, छान, सुरेख. म्हणजे माझा किसल्या मला खोटं बोलत नाही. पाण्याच्या मक्याच्या किसण्याच्या पायपूचा काय बोलले ना लगेच बघतो मी त्यांच्या बेरमध्ये चालला. अरे किसने छातून सुंदरी तरी मला वाटलंच होतं ह्यांच्यात नक्कीच काहीतरी गोळ चालला या. नाही नाही, आता मी ही चांगलीच माझ्या तावड्यात गावली गेली. आता जातो लगेच आणणार घेऊन उठतो. हो अण्णा, अण्णा उठा लवकर, उठा 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 लवकर. चला लवकर, चला चला लवकर. कोण बोले काय रे? चला लवकर, तुम्हाला काहीतरी सांगायचं. चला उठा लवकर. चला 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 लवकर, चला चला. चल चल चल. बोल्या काय झालं? एवढी काय गडबड करायला लागलाय? अण्णा तुमची सून दुसरं सोबत झोपली आहे. तुला काय कळतंय का? अरे डावीत कणगडीच्या नाकाला जरी साधा टाक लागला ना तर अख्खी कणगडी कापून टाकणार आमचं खानदान आहे शास्त्रानुसार. आणि तू आमच्या सुनबाईच्या चारित्र्यावर संशय घेतोस वैरे. अण्णा मी तुम्हाला खरंच सांगतोय. अहो तुमच्या ह्याने बघा, तुम्ही माझा विश्वास नाही कर. बघा बोल्या, ही जर खोटं निघलं ना तर गाठ माझ्याशी आहे. होय होय अण्णा, चालतो चाल तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. चला लवकर, चला चला चला. बघा ना तुमच्या डोळ्याने तुम्ही बघा 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 अण्णा. खरं का नाही? तूच बघ. मगाशी तर किती किसने होतं, आता पाणी कुठून आलाय? आवा मगाशी खरंच तिथं किसने होता. खोटं नाही बोलत तुम्हाला. आमच्या सोन्यावर संशय घेतो. पुन्हा जर आमच्या सोन्यावरती चारित्र्यावरती जर संशय घेतला तर तुझं दात तोंडात कशात घाली शास्त्रानुसार. खोटं नाही बोलत. आवाज पाणी कसं आलं काय माहिती. संशय किती संशय? मी मगाशी बघितलं होतं त्यावेळेस कृष्ण तिथं होता, पण अचानक पाणी कुठून आलं मध्येच काय माहिती.
पाणी पितो अरे जिथं अवसान तुटतंय भल्या भल्यांचं तिथं पुरून उरतो ठिल्लारवाडीचा सरपंच. आणि त्या पांडानं सुंदरीनं एवढी मोठी लग्नाची खबर ह्या ठिल्लारवाडीच्या सरपंचापासून लपून ठेवली. ती सकाराम पळून गेलेला 1 महिना झाला नाही आणि त्या सुंदरीनं दुसरं लग्न केलं आणि लग्न केलं ते बी कोणाबरोबर? त्या पांड्याबरोबर. म्हणजे गंगे खरं बोलत होती. गावात जर ही खबर कळली तर माझी इज्जत जाणार. काय पाहिलं तिने त्या पांड्यात? हा, तिने जर आपला विचार केला असता लग्नासाठी तर वेगळी गोष्ट होती. अहो सरपंच, त्या पांड्याला आणि त्या सुंदरीला लगीनच करायचं होतं तर एवढं मोठं भांडण करायचं नाटक केलं कसं पाय? अहो दादासाहेब, तुमची डाळ शिजवायची राहू द्या बाजूला. आधी त्या पांडून सुंदरीच्या लग्नाचा काय सोक्षमोक्ष ते लावून टाका. अहो त्या सुंदरीच्या हातचा मार खाऊन खाऊन तुमच्या पाटलीचं बरं सालटं लोंबलं. तरी पण तुम्ही त्यांचं भांडण मिटवाय माघार घेतली नाही आणि आज तर त्यांनी करच केला लगीन डायरेक्ट. त्यांच्या लग्नाचा सोक्षमोक्ष तर मी लावणारच आहे, पण त्यांनी या भावी सरपंचाला लग्नाला बोलवलं नाही. नाही आता पांडान सुंदरीला काहीतरी इंगा दाखवावं लागेल. आता काय करू, आपण दोघं बी घरी जाऊ. त्यांना ओढून बाहेर काढू आणि त्यांना जा बिचरू चला चल. त्या पांड्याला माझी पावर दाखवावंच लागल. तू काय कर, चल लवकर. बया आता तो दादासाहेब आणि सरपंच सगळं येऊन तमाशा घातला असेल. बया इथं तर सगळं सामसुमच आहे. दादासाहेब सरपंच आला नाहीत काय की? घर को किधर को जाएंगा? हा, सरपंच तुम्ही इथं? हा, आता होईल खरा ड्रामा सुरू. म्हणजे तुम्हाला बी ती खबर मिळाली जी आम्हाला मिळाली ती? होय दादासाहेब, जे तुम्हाला कळलंय तेच आम्हाला पण कळलंय. मग येऊ दादासाहेब सरपंच सरपंच आपल्या दोघांची पार्टी विरोध असली तरी पांडे आणि सुंदरीने जी लग्न केलंय ना आपल्या मनाविरुद्ध, त्यामुळे आपला अपमान झालाय. त्याच्या आयला ह्यांना कोणी सांगितलं पांड्याने सुंदरीने लग्न केलंय? ही गावची पडरे म्हणजे का नाही निवड झालेली रे बघ. कृष्णिया, माझ्या लक्षात आलं आपण 2-3 दिवस झाली नाटकं करतो ना ती 100% आपली खबर सांगितली कोणीतरी. अरे ते जाऊ दे, पण ह्या घरातल्या 3 डांगऱ्यांना कोणी सांगायचं? ही जर घरात गेली का नाही तर सगळं पट्टा घोळ करताली. तू काळजी करू नको, तू एक काम करतो, सरपंचाला सांभाळ, मी दादासाहेबाला सांभाळतो. चल मग लागतं आम्हाला. चल. एकदम बरोबर बोलताय दादासाहेब तुम्ही. पांडानं सुंदरीनं आपल्याला न सांगता लग्न केलंय म्हणजे आपला अपमानच केलाय. होय. दादासाहेब चला आपण आज जाऊन बघू आणि त्यांची चांगली खबर घेऊ. चला. दादासाहेब तुम्ही इकडे सकाळ मी तुमच्याकडे निघालो होतो. काय झालं बाकी? या तुम्हाला इथं खोपशात आलं या. आता ही कशाला आली मध्ये? सरपंच साहेब थांबराव, मी तुम्हाला सकाळपासून हुडाकतोय. सरपंच सकाळपासून हुडाकतोय. अरे पण आम्हाला तिकडे जायचंय की आता. ती राहू द्या सरपंच साहेब राव, ये इकडे तुम्हाला खूप सांगतोय. अरे पण मला इकडे वेळेत कशाला आणले? काय दादासाहेब, मग ही गोष्ट काय पटांगला सांगतात का? मग गपचिप घेऊन आलोय. अहो पाय दुखायला लागलं, सकाळपासून हिंडतोय तुम्ही फिरा इथं नुसती कुत्री मार. मुद्द्याचं बोल, कशाला बोलवलं ते सांग. निरोप आहे तुम्हाला, निरोप पुतळाबाईचा निरोप आहे. आम्हाला पुतळाबाईचा निरोप? काय म्हणली पुतळाबाई? पुतळाबाईनी बोलावलंय तुम्हाला महादेवाच्या देवळात भेटायला. काय खिल्लारवाडीतल्या गावकऱ्यांनी माझा सत्कार महादेवाच्या मंदिरात ठेवलाय? आम्हाला पुतळाबाईने बोलवलंय बर का. कशाला? पुतळाबाई मला म्हणली तुम्ही दादासाहेबाचं खास माणूस आहे म्हणून तुमच्या पशी सांगते. दादासाहेबाला एक निरोप द्या आणि महादेवाच्या देवळात बोलवा. होय म्हणा सरपंच, ते सांगासाठी गावभर हुडाकलं तुम्हाला बघा, पण तुम्ही त्या दादासाहेबाच्या मागे बोंबलत हिंडताय. अरे पण किसन्या गावकऱ्यांनी सत्कार ठेवला असता तू डायरेक्ट सरपंचांना सांगितलं असतं. तुझ्यापाशी काय म्हणून सांगते रे पेताड्या? आता आम्हाला पुतळाबाईने बोलवले म्हणजे जायलाच पाहिजे. लेकिन मग क्या, पुतळाबाई दादा के लिए हर बार निरोप मेरे पास छोड़ती है. आज तेरे पास कैसे? त्याच्या आईला हे रान जनावर बोललंच का मध्ये? कशाला सांभाळत असता तुम्ही? आधी द्या एक कानफडात ठेवून त्याच्या. दिग्या, तुला सांगतोय सरपंच ह्याला सांगा बरं का, मी खोटं बोलू असं वाटतंय का तुम्हाला? आणि तू जर मध्ये मध्ये बोलला का नाही त्या मक्याला दाद असं तुझ्याकडे पाठवलं सांगतोय. ठीक आहे, अरे तू गबस. हे जावेद गब्बास, तुला काय कळत नाही.
अरे आम्हाला आज पुतळाबाईने बोलवलंय फडावर. हेताच ना काय येस नाही तोडू जावा पटके ना तिच्याकडे. चल खरंच गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवलाय कारण हा राहू द्या आयला ये सोडलं नाही म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का सगळेच राहू द्या मी चाललो. आरकेस ना तसं नाही का माझा विश्वास आहे रे तुझ्यावर. लेकिन सुंदरीवर पांड्या पण ती पांढरा सुंदरी तर अरे पांड्यान सुंदरी गेली खड्ड्यात. जाऊ सत्कार करून या मी बघतो पांढऱ्याला सुंदर. आता पहिलं आपलं पुतळाबाईकडे जायचं. ए जा पटकी ना आपल्याला आताच मंदिरात जावं लागेल. चल 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 चल. काय बाया हे किसनानं मक्यानं माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणीच ओतलं. मोठा पाटील काय माहिती. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मंदिरात आल्यावर मन कसं प्रसन्न होत आहे शास्त्रानुसार. तू का घाबरत असतो. अरे किसनाला विचार सरपंचला दादा साहेबाला आम्ही दोघांनी मिळून चांगला गोळा लावला. काय सांगतो. हदडा करत खुदडून लावले का महादेवाच्या मंदिरात. अच्छा महादेवाच्या मंदिरात वय. काय महादेवाच्या मंदिरात. अरे माझा डंगर पण महादेवाच्याच मंदिरात गेले. आता अरे सरपंचानी दादासाहेबांनी माझ्या डंगराला बघितलं आणि त्याला जर सगळं खरं खरं सांगितलं आपल्या सगळ्याचं पितळ उघडं पडायची बारी येईन. तुझा डंगानच नाही 12 बोळ्याचा आहे. काय त्याला गरज होती महादेवाच्या देवळात जायची. त्याला काय दुसरी देवळ नव्हती भक्ती करायला. अरे पण आता करायचं काय. अरे करायचं काय चहा प्यायचं राहू दे तू पहिला मंदिरात जा. ते सरपंच दादासाहेब तुझ्या डांगराला भेटण्या अगोदर त्या डांगराला भेटाय घेऊन ये. नाही असं नाही काय होणार. मी आता जातो म्हाताऱ्याला घेऊन येतो. पटकीने त्या म्हाताऱ्याचा दातच घासून घेतो. नाही सांग मी त्याला पाठवतो मंदिरात दादा घास मक्याला. अरे जावेद कुठे दिसते का नाही ती पुतळाबाई. अरे ठीक लगा इथं काळ कुत्र पण नाही. दादा पुरा मंदिर छान मारा घरी आपली काळा कुत्रा बी नाहीये. अरे कुठं सत्कार ठेवलाय का माझा. म्हणजे जावेद त्या मक्याने आपल्या बरोबर चॅट केलं म्हणायचं. दादा वो चीट होत आहे. अरे बाईसाच काय नाही का मेरे को भी. का त्या किसनानं फसवलं आपल्याला. अहो सरपंच मी तुम्हाला कवापासून म्हणतोय त्या बेवड्यावर विश्वास ठेवू नका. त्या मक्याला आता मी सुट्टी देत नसतो. त्याने मला चुना लावलाय आता त्याच्याच बोटाने त्याचाच दात घासायला लावतो बघ. दादासाहेब सरपंच तुम्ही इथं म्हणजे मक्याने जसं आम्हाला फसवलं तसं किसण्याने बी तुम्हाला गुलवलेलं दिसतंय मंदिरावर पाठवले. ओ दादासाहेब मक्यानं आणि त्या केसनानं दोघांनी बी आपल्याला घोडा लावलाय. त्या मक्याला तर मी सुट्टी देत नसतो. केसनाला बी सोडत नाही आता मी. काय करत होती त्या डांगऱ्याला जायची तिकडे. डोक्याला ताप नेसता होऊन बसला. जी मग पाहिजे का. ये बाबा तू जातोस. ओ दादासाहेब सरपंच अहो ती बघा पांड्याचं जोडीला आण ना. आपण त्यांना विचारू पांड्याच्या लग्नाबद्दल. अरे पण का तुला नक्की खात्री आहे का ते पांड्याचा जोडीला आहे ते. अहो सरपंच मला 100% खात्री ते अण्णाच येतो पांड्याचं वडील. अयो अण्णा. हा सरपंच मला वाटतं लेकाने लग्न केलं म्हणून म्हातारा भेटायला आलंय त्याला. आपण एक काम करू त्या पांड्याला जी जाब विचारणार आहे ना ती म्हाताऱ्याला विचारू. हो दादासाहेब चला. अण्णा नमस्कार अण्णा. नमस्कार नमस्कार. तुम्ही पांडाचं वडीलच आहे ना. हो मी पांड्याचाच वडील आहे शास्त्रानुसार. तुमच्या पोराने लग्न केलं वाटतं शास्त्रानुसार. हो त्यानं लग्न केलंय म्हणूनच आशीर्वाद द्यायला आलोय शास्त्रानुसार. अहो पण ही काय पद्धत आहे का. गावच्या सरपंचाला न सांगता लग्न केलं त्याने. गावच्या भावी सरपंचाला सांगणे काम आहे त्याचं. हा बरोबर आहे. सरपंच भावी सरपंच तुम्हाला सांगितलंच पाहिजे लग्नाचं. पण इथं आम्हालाच लग्नाचं सांगितलं नाही तर तुम्हाला कुठून सांगणार. त्यानं ते काय लव्ह मॅरेज का काय केलंय. अहो पण त्याची लग्नाची पहिली बायको पळून गेली. मेलू काय पांडाची बायको पळून शास्त्रानुसार. पांड्याची पहिली बायको अण्णा अण्णा चला तिकडे दर्शन घेऊ दुसऱ्या मंदिरात. तुम्ही इथं महत्वाचं बोलतोय ना काहीतरी. ओ सरपंच तुम्हाला पण प्रचार करायला माझंच वडील घावलं का. तिकडे गावात जावा की प्रचार करा. यार काय बोलतो तो. पांडा तुझ्याबद्दल काहीतरी ते सांगता येत ना शास्त्रानुसार. अण्णा कुठं त्यांच्या नादी लागता. इडी चला तुम्ही. पांड्या कुणाला येणार म्हणतो रे. अरे पांडा गावचे सरपंच आणि उपसरपंच नाही तुझ्याबद्दल काहीतरी बोलतायत ते.
अहो अण्णा न ती सरपंच न ह्यो भावी सरपंच अहो ह्यांना सरपंच होता नाही आलं म्हणून गावात बोंबलत फिरत्या डोक्या परिणाम झाला त्यांच्या. तुम्ही चला अण्णा तुम्ही चला चला. पांडा तुझ्या बायकोबद्दल ते काहीतरी सांगताय शास्त्रानुसार. अहो अण्णा गेलेली कॅशिट आहे ही. तुम्ही चला. सरपंच ते आपल्याला याला बनून गेले. अरे दादासाहेब अहो तो जाऊन जाईल कुठं? त्याच्या घरी तर सापडेलच की. आपण त्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारू. चला त्याला सुट्टी ना. फक्त थोडा वेळ दम काढा. एकदा काही डगरी गेली की आपलं दगडाखालचा हात निघलं म्हणून समजायचं. अगं नाने बाहेर ये जरा. चाललो तुम्ही आपण इष्टी काहीतरी 12ची वाटतं. एवढं लवकर का चाललाय? अरे किसन्या माझ्या अण्णा लय गावाकडे काम असते. बरोबर जा. अरे अरे हो आम्ही निर्णय बदललाय. हा तर मुलांनो तुमचा हा सुखी संसार बघून ना आम्हाला खूप आनंद वाटला. पण बाळांनो एका गोष्टीची खंत आहे की तुमची लग्न ना आमच्या डोळ्यात देखत झाली नाहीत. तर अण्णाचं नानीचं माझं म्हणणं आहे आमच्या डोळ्यात देखत तुमची लग्न व्हावीत शास्त्रानुसार. बस तर उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपल्या माळावरच्या मंदिरावर तुमचं लग्न लावून देऊ शास्त्रानुसार. तर उद्या 10 वाजता सगळ्यांनी तिथं हजर राहा. बरोबर का? बरोबर आहे. अतरंगी सतरंगी धमाल जोडी. अतरंगी सतरंगी धमाल जोडी. अतरंगी सतरंगी